हो सध्या तरी आसानवाडी संघ आसानवाडी ए हा संघ बक्षीस पात्र झालेला आहे. बघूया सावकाश. मग आपल्या गाडीतील सगळे ज्येष्ठ नागरिक सुद्धा बसलेले आहेत बघा तिकडं. आपला भाजबुवा लहू आमचे साडू तांबे शिरपत भोय कसे बसलेले आहेत अजूनपर्यंत मॅची बघतायत. त्यांना पण बघू द्या. इकडे वसन वसन मामा पण कसे बसला लाल अंगातला घालून यार कसा काय यार तो. आज शाळा सारे क्या डॅश आउट केलंय जबरदस्त. पंकुंबार शेठ पंच पंकज जाधव यांचा इशारा. तिकडे पंच अनुभवी पंच थे सर संजय थे पंकज जाधव प्रसाद गोळे अतिशय आपल्या आदिवासी समाज बांधवांच्या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पंच म्हणून ज्यांचा सहभाग आपल्याला लाभतो. गरम कुंड कुठं जातो. त्यांच्या गावात जात होतीस ना. मग आपला मोहनचं गाव. हा मोहनचं गाव ना. शाबास. आपला लाल मातीतला खेळ हा खेळ खरा आपला आहे. आपले पण आदिवासी समाज बांधव आता मस्त पैकी चांगले चांगले खेळाडू. आता नुकत्याच ज्या मागे आता या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये मला वाटतंय आपल्या ठाकूर समाजामधून आपला खेळाडू राजेश भस्मा याने देखील चांगल्या प्रकारे खेळ केला होता. राजेश भस्मा आता आपण सुद्धा याच्या आपल्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट पकड उत्कृष्ट चढाई आणि पब्लिक हिरो यांच्यासाठी आकर्षक बक्षीस आपल्या आजच्या या कबड्डी महोत्सवामध्ये देण्यात येणार आहेत. श्री भैरी भवानी क्रीडा मंडळ शिरोशी आदिवासी वाडी. भैरी भवानी क्रीडा मंडळ शिरोशी आदिवासी वाडी. छान मस्त एकदम. आपल्या शिरोशी आदिवासी वाडी मधील एक अष्टपैलू खेळाडू समीर भोय. समीरने सुद्धा मस्तपैकी चांगली सेंटर लाईन वगैरे आता मारून मस्तपैकी खिशात हात घालून तो उभा आहे. तो बघतोय समीर भोय. वा कुंभार शेतला एक पॉईंट. एका गुणाची चढाई एका गुणाची कमाई. वा जबरदस्त.
अटीतटीचा खेळ चालू आहे. 3-3 गुण. कबड्डी हा खेळच मित्रांनो असा आहे. 30 सेकंदाची रे. कबड्डी 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 असा आवाज. हा रणनीती सुद्धा फार महत्वाची आहे. आपण नुसता कबड्डी खेळाकडे खेळ न बघताना आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा त्या खेळाची काही सूत्र आपण अंगीकारली पाहिजेत. प्रतिस्पर्धेवरती कशी मात करायची. आजचा आपला कार्यक्रम शोष आदिवासी वडील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे परत एकदा श्री भैरी भवानी क्रीडा मंडळ शोष आदिवासीवाडी यांच्या वतीने धन्यवाद. माहिती अगदी ग्राउंड करण्यापासून जे काही काम असेल ते आजचं आपले हे स्टेज वगैरे सगळं जे काही तयार केलेलं आहे इतकं सुंदर स्टेज आपले स्पीकरवाले ज्ञानेश्वर भोय यांनी सुद्धा आज आपल्याला स्पीकरची चांगली सेवा दिलेली आहे. अगदी माईकची सुद्धा आणि लाइटिंगची सुद्धा चांगली व्यवस्था केलेली आहे. कोणत्याही प्रकारे लाईट मध्ये वगैरे व्यत्यय न येता चांगली सेवा दिलेली आहे त्यांनी. ओ अरे हनुमान उड़े मार गया कुंभार शेठ का एक खिलाडी. जबरदस्त. आणि 4-4 बरोबरीमध्ये मला वाटतं सामना आलेला आहे. हा सचिन असेल, केतन असेल, प्रवीण, अविनाश सन्माननीय विश्वास भोय, विश्वास आनंद भोय, सुधीर सुदाम पवार, विलास पवार, नथुराम भोय, ज्ञानेश्वर पवार, गोरखनाथ पवार, मुकुंद बलराम भोय, अनंत अरुण पवार, ज्ञानेश्वर यशवंत भोय, बद्रीवान कोळी, दत्ता बारको वाघमारे, सत्यवान मधु पवार, मोतीराम एकनाथ पवार, रघुनाथ प्रकाश भोय, संदीप पांगा पवार, संतोष विष्णू पवार, मिलिंद भिवा पवार, मिलिंद भीम पवार, बाबू पांडू पवार, दीपक एकनाथ भोय, लक्ष्मण गंगाराम पवार, शुभम भगवान जाधव, विनोद वामन भोय, मनोज भगवान जाधव, विठ्ठल रामा कोळी, वसंत शिरपत भोय, सुरेश भगवान जाधव, राजू रामा पवार, पांडुरंग शिरपत भोय, दिनेश एकनाथ भोय. ग्राउंड तयार करण्यापासून गेली 5-6 दिवस सर्वांनी मेहनत घेतलेली आहे. हा दोघे दोन बरोबर आहे. आमच्या कार्यकर्त्यांचा आपला अभ्यास तालुक्याचा चांगला आहे खरोखर. हा झोपलेला आहे तर त्याला कशाला ओळखतात. शेवटचे 5 मिनिटे 6-4. आमच्या शिवशी आदिवासी वाडीमधील सुद्धा भावी खेळाडू आहेत. एक विशाल कटव वा विशाल हात वर कर. हा विशाल हा कुठं रघुच्या पाठीवर आणि तो बारका काय नाव त्याला हरे नाही हरेश नाही. हा हरेश कटा हरेश हात वरती कर. हा बास शाबास. उद्या शाळा आहे का नाही. काच नसाल माझा उद्या शाळा बुडली.
हा विशाल कितीला आहे? हा विशाल 8वीला आहे ना विशाल. हा चला चला शाळा बुडवू नका. पोरांना आता परीक्षेचं सीझन आहे. आता आपल्या इथल्या स्पर्धा पार झाल्यानंतर सगळ्यांनी ज्यांनी त्याने अभ्यास करा आणि चांगल्या प्रकारे पास व्हा. पुणेरे कुंभारशेठ वा जबरदस्त बरोबरीत लढत चालली मस्त एकदम काटेकी टक्कर. वाव चौकात चौकात मस्त ब्लॉक. प्रल्हादने जबरदस्त ब्लॉक केला खेळाडूला. वा पुणेरे कुंभारशेठ. मला वाटते उन्हेरेचा मोहन कुठं दिसत नाही. मोहन रिटायर झाला. रिटायर झाला का? आता ही नवीन पिढी. हा नवीन पिढी आली म्हणून रिटायर झाला. पण आपला अजून इकडून भिकू खेळतोय पण. हा हा भिकू जुना खेळतो आहे पण तरी खेळतोय तो चांगला आहे. उन्हेरे कुंभारशेठ बघूया अंतिम फेरीसाठी लढत चाललेली आहे. बक्षीस पात्र संघ झालेले आहेत पण तरी देखील एक चांगल्या प्रकारे ही बक्षिसांची लयलूट करण्यासाठी तिसरा क्रमांक आणि दुसरा क्रमांक. दुसरा क्रमांक आहे 5,000 रुपये. तिसरा क्रमांक आहे 3,000 रुपये. 2,000 रुपयाचा फरक आहे आणि त्याच्यासाठी या लढती चाललेल्या आहेत. आता लाईन बॉल लक्ष ठेवा. जबरदस्त. लक्ष दे. सावकाश वा मस्त पळ. टाळ्या वाजवा. लाल्या सुदाम कुठे बसले असतील आपले लाल्या. हा टाळ्या वाजव. उद्या काय मला विश्वास शेठ उद्या कोण आपली पोरं शाळेत जातील असं मला नाही वाटत. हा हा उद्या कोण काही शाळेत मस्त पैकी. वा उन्हेरे कुंभारशेठ शुभम आरू यगो कटाळा या. अरे वा रे वा मस्त पकड जबरदस्त. अरे काटे कर. एका गोळ्याची कमाई आणि 8चे झाले 9 गुण. चल रे डोर डाय करो मरो. हो जबरदस्त यार क्या बात है. 2 गुणांची कमाई. अरे क्या उन्हेरे कुंभारशेठ काय टाळ्या वाजवत आहेत पोरा. येऊ तो